नेमकं म्युच्युअल फंड सुरू कधी झाले भारतामध्ये, हे मला जाणून घ्यायचंय. आणि म्युच्युअल फंड नेमकं काय असतं? कसं वर्किंग करतं ते? नेमकं लोकांना माहीत नाहीये. कारण इन्व्हेस्टमेंट तर करायची इच्छा आहे. पण मग इन्व्हेस्टमेंट करायला म्युच्युअल फंड काय आहे तेच नेमकं लोकांना कळत नाही. कारण शेअर मार्केटमध्ये 90% लोकांचे पैसे बुडले, असा लोकांचा अनुभव आहे. आता एस-आय-पी बद्दल पण आपण बोलू शकतो. एस-आय-पी जवळपास 60-70% लोकांनी बंद करून टाकल्या. त्याचं कारणच हे आहे, जेव्हा तुम्ही स्वतःच्या डोक्याने इन्व्हेस्टमेंट करता, त्यावेळी त्या इन्व्हेस्टमेंटवर तुमचा स्वतःचाच कॉन्फिडन्स नसतो. बरोबर. हं. आणि मग तिकडे थोडंफार जरी तुमचं वर-खाली व्हायला लागलं इन्व्हेस्टमेंट, इथं पण वर खाली होतं छातीमध्ये. 100% होतं आणि मग त्या भीतीतूनच हे सगळे डिसिजन घेतले जातात. बंद करून टाकू बाबा, हे आपलं काम नाही. हां, बरोबर आहे. पण फॅक्ट हे आहे, की तुम्हाला जर का एक डिसेंट चांगले रिटर्न्स कन्सिस्टंटली मिळवायचं असेल, तर म्युच्युअल फंड्सपेक्षा दुसरा चांगला ऑप्शन नाही. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे म्युच्युअल फंड हा ॲक्च्युअली इन्व्हेस्टमेंटचा पर्यायच नाही आहे. म्युच्युअल फंड ही इन्व्हेस्टमेंट करण्याची मेथड आहे, अच्छा. पद्धत आहे. बरं. मेन ॲसेट क्लासेस कुठचे असतात? 4 मेन ॲसेट क्लासेस आहेत. तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. इक्विटी म्हणजे स्टॉक्स आणि शेअर मार्केट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट्स. डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. स्टॉक्स किंवा शेअर मार्केट त्या येस. पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स. बरोबर. दुसरे असतात डेट इन्स्ट्रुमेंट्स. डेट इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तुमच्या बँक एफ-डी झाल्या, बरोबर. बॉन्ड्स डिबेंचर्स झाले, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज झाल्या, जे फिक्स्ड रिटर्न देतात. बरोबर. हे दुसरा ॲसेट क्लास झाला. तिसरं झालं तुमचं रिअल इस्टेट. बरोबर. आणि चौथं झालं कमोडिटी. कमोडिटी म्हणजे प्रेशियस मेटल्स, गोल्ड झाला, सिल्वर झाला. हे 4 प्रायमरी ॲसेट क्लासेस आहेत. येस. आता ह्याच्यातल्या कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये तुम्हाला जर का इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. बरोबर. एक, तुम्ही स्वतः करायचं, तुम्हाला जेवढं अंडरस्टँडिंग आहे त्याच्यानी करून टाकायचं तुम्ही Yes. स्वतः. किंवा दुसरं, तुम्ही एखाद्या एक्सपर्टची हेल्प घ्यायची आणि तो एक्सपर्ट जे आहे तुमचे पैसे योग्य पद्धतीने हाताळून तुम्हाला त्याच्यातून जे रिटर्न्स अपेक्षित आहेत, फार रिस्क न घेता ते मिळवून देतो. आणि हे करणं म्हणजे म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्टमेंट करणं. म्युच्युअल फंड कोण हँडल करतो? म्युच्युअल फंड हँडल करतो एक प्रोफेशनल, एक फंड मॅनेजर, जो ह्याच्यातल्या प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये त्याची एक्सपर्टीज आहे. बरं. बरं, तो त्याच्यातला एक पर्याय नाही निवडत. एका म्युच्युअल फंडमध्ये साधारण 50 ते 80 वेगवेगळ्या ऑप्शन्सचा पोर्टफोलिओ असतो. बरं. त्याच्यामुळे एखाद्या ऑप्शनमधला डिसिजन जरी चुकला तरी त्याचा ओव्हरऑल फंडच्या परफॉर्मन्सवर फार फरक पडत नाही. अच्छा. त्याच्यामुळे याचे रिटर्न्स जास्त कन्सिस्टंट असतात, बरं. इंडिव्हिज्युअल आपल्या डोक्याने घेतलेल्या निर्णयापेक्षा. पण आता म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा 2-3 प्रकार दिसतात. एक हाय रिस्क आहे, एक मीडियम रिस्क आहे आणि एक रिस्क फ्री आहे. आणि त्यामुळं आपल्याला जे इंटरेस्ट मिळणार आहे त्याच्यातनं, जे आपल्याला नफा मिळणार आहे, कधी 12% असतो, कधी 16% असतो किंवा हाय रिस्कला 20-22% असतो. ह्याचं तुम्ही कसं मार्गदर्शन करता? बघा, पहिली गोष्ट तर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना रँडम इन्व्हेस्टमेंट करू नये कधीच. रँडम करू नये. करू नये कधीच. कधी? की कुठेतरी कुठच्या तरी चॅनलवर, कुठच्या तरी मॅगझिनवर बघितलं, हां. कुठच्या तरी पोर्टलवर बघितलं की ह्या म्युच्युअल फंडनी सगळ्यात बेस्ट रिटर्न दिलेले आहेत, ह्याच्यात इन्व्हेस्ट करूया. हे असं कधीच करू नये. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सगळ्यात पहिले की तुम्ही एक प्रॉपर पोर्टफोलिओ डिझाईन केला पाहिजे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त 4 ते 5 फंड्स असले पाहिजेत. त्याच्यापेक्षा जास्त पण नको, त्याच्यापेक्षा कमी पण नको. बरं. पण मग हे 4 ते 5 फंड निवडण्याचंच क्रायटेरिया काय आहे? सगळ्यात पहिले की भारतामधल्या ज्या स्टॉक मार्केटवर लिस्टेड टॉप 500 कंपनीज आहेत, बरं. या 4 ते 5 फंड्सच्या माध्यमातून तुम्हाला ॲटलिस्ट त्याच्यातल्या 250 स्टॉक्सचं एक्सपोजर मिळालं पाहिजे. बरं. अच्छा. 250 स्टॉकचं एक्सपोजर मिळालं पाहिजे, हा पहिला नियम. दुसरा नियम हा आहे की ह्याच्यामध्ये स्टॉक्सचं ओव्हरलॅपिंग फार कमी असलं पाहिजे. बरोबर. ओव्हरलॅपिंग म्हणजे काय? तर एका फंडमध्ये साधारण जे आहे 50 ते 80 स्टॉक्स असतात वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे. आपण ॲव्हरेज 60 पकडलं तर 5 फंड म्हणजे 300 स्टॉक्स. आपल्याला 250 स्टॉक्सचं एक्सपोजर पाहिजे. याचा अर्थ 50 स्टॉक्स जे आहेत प्रत्येक फंडमध्ये कॉमन राहणार आहेत. 50पर्यंत ठीक आहे, पण हे 50पेक्षा जास्त जायला नको. याचा अर्थ 20% जास्त जायला नको ओव्हरलॅपिंग.
हे जर का जास्त होत असेल ओव्हरलॅपिंग, तर याचा अर्थ तुमचा पोर्टफोलिओ प्रॉपर डिझाईन झालेला नाहीये. अच्छा. थर्ड आपण काय बघतो? रिटर्न्स बघतो. आपण रिटर्न बघतो म्हणजे काय करतो? मागच्या वर्षभरात या फंडनी किती रिटर्न दिलेत, 2 वर्षात किती दिलेत, 3 वर्षात किती दिलेत, 5 वर्षात किती दिलेत, 10 वर्षात किती दिलेत, इन्सेप्शनपासून किती दिलेत. जो कोण तुम्हाला म्युच्युअल फंड विकतो, तो काय तुम्हाला हेच दाखवतो, बघा सर एवढे रिटर्न आहेत, तुम्हाला एवढे मिळणारच मिळणार. पण फॅक्ट इज की हे रिटर्न त्या फंडनी दिलेले आहेत की मार्केटनी दिलेले आहेत, हे कसं कळणार? मग तुम्हाला काय करायला पाहिजे? तुम्हाला पहिली गोष्ट तर हे रिटर्न्स हे त्या फंडचा जो एक बेंचमार्क असतो, म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला सेबीने एक बेंचमार्क डिझाईन करून दिलेला असतो, ठरवून दिलेला असतो. या बेंचमार्कपेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत की नाही, या बेंचमार्कपेक्षा कमी रिटर्न्स आहेत, किती कन्सिस्टंटली या फंडच्या रिटर्न्सनी बेंचमार्क रिटर्नला बीट केलेलं आहे. सेकंड, एका कॅटेगरीमध्ये साधारण जे आहे 30-35 कंपन्यांचे फंड असतात, एकाच टाईपचे, एकाच कॅटेगरीचे. मग या सगळ्या कंपन्यांच्या फंड्सचा मिळून एक कॅटेगरी ॲव्हरेज काढलं जातं. मग तुमचा फंडचे रिटर्न्स हे कॅटेगरी ॲव्हरेजला बीट करतायत की नाही, हे बघितलं पाहिजे. जर का तुमचा फंड कॅटेगरी ॲव्हरेजपेक्षा किंवा बेंचमार्कपेक्षा कमी रिटर्न देत असेल, तर ह्याचा अर्थ त्या फंडचं मॅनेजमेंट प्रॉपर नाही. अच्छा. त्यांनी रिटर्न्स किती दाखवू दे, पण ह्याचा अर्थ मार्केटनी त्याच्यापेक्षा चांगले रिटर्न दिलेले आहेत, तुमच्या फंडनी मार्केटपेक्षा कमी रिटर्न दिलेले आहेत, त्याचा अर्थ मॅनेजमेंट प्रॉपर नाही. अच्छा. चौथी गोष्ट रादर, की रिटर्न्स बघताना आपण फक्त XIRR बघतो किंवा CAGR बघतो, कंपाऊंडिंग रिटर्न बघतो. त्याच्यामध्ये आणखीन एक रिटर्न बघितला पाहिजे, तो म्हणजे रोलिंग रिटर्न. आता ही कन्सेप्टच लोकांनी ऐकली नसेल. रोलिंग रिटर्नचा अर्थ काय होतो, की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉबॅबिलिटी कळते की पुढच्या 3 वर्षामध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये मला या फंड्समधून साधारण किती रिटर्न्स मिळू शकतात. प्लॅन करता येतं. हो 100%. पण आता हा डेटा कुठून शोधायचा, कसे बघायचे, हे सगळे इश्यूज आहेत. बरं. आणखीन एक गोष्ट राहते ती म्हणजे रिस्क ॲडजस्टेड रिटर्न्स, ओके. की हे रिटर्न्स देण्यासाठी एखादा फंड रिस्क किती घेतोय. मग ह्याचे पण वेगवेगळे पॅरामीटर्स असतात. ओके. शार्प रेशो असतो, ट्रायनॉर रेशो असतो, सॉर्टिनो असतो, अप कॅप्चर असतं, डाऊन कॅप्चर असतं, स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, अशी बऱ्याच गोष्टी असतात. ह्या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला ठरवता येतं की हा फंड जो आहे हा प्रॉपर आहे, नाही आहे, आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे. फंड आपल्या पोर्टफोलिओमध्ये आल्यानंतर आपला एक्झॅक्टली काय फायदा होणार आहे, आपली रिस्क किती आहे किंवा किती कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीनेच ठरतात. जनरली लोक काय बघतात की ह्याचे एक्सपेन्स रेशो काय आहे, म्हणजे चार्जेस किती आहेत. बरोबर. चार्जेसने तुमच्या फंडमध्ये असा किती इम्पॅक्ट पडणार आहे? 0.5%. खरं पण आहे. जर का तुम्ही फंड सिलेक्शन प्रॉपर नाही केलं, तर रिटर्नमध्ये तुम्ही ॲटलिस्ट 4-5% लॉस करून घेणार आहात. खरं आहे सर. नाही, मला एक सांगा की म्युच्युअल फंडमध्ये खरंच आपल्याला किती पर्सेंट रिटर्न मिळाले पाहिजे मिनिमम, आणि मॅक्सिमम किती मिळू शकतात? बघा, मॅक्सिमम किती मिळू शकतात, पण तुम्ही अपेक्षा काय ठेवली पाहिजे ते मी सांगतो. बरं. की तुम्ही जेव्हा पोर्टफोलिओ डिझाईन करता, त्यावेळी मी जेव्हा प्लॅनिंग करतो एखाद्याचं, त्यावेळी मी सगळे कॅल्क्युलेशन फक्त 13% रिटर्ननीच करतो. 13%. आणि बेस्ट. आणि विश्वास ठेवा, 13% हे खूप खूप चांगले रिटर्न आहेत. नाही, पण हे तुम्ही जस्टिफाय कसं करतात ते? हा अभ्यास आहे इतक्या वर्षाचा बरं. ना. म्हणजे जनरली मागच्या जेव्हापासून मार्केट सुरू झालं, म्हणजे 1979ला बरोबर. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सुरू झालं. येस सर. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 79 ते 2026 या जवळजवळ आता 47 वर्ष झाली. 47 वर्षाच्या इतिहासामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनी BSEनी 14.5% रिटर्न दिलेले आहेत. वा. आपण त्याच्यापेक्षा 1.5% कमीच ठेवायचा. आणि म्हणून 13% हे लॉजिक आहे. 13%चे तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवले पाहिजे. हे एक्सपेक्टेशन्स पूर्ण होण्याचे चान्सेस 90%. बरं. 90%. 90% की तुम्हाला ह्या टाईपचे रिटर्न्स मिळतील, ह्याचे चान्सेस 90%.